भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शन पुणे मोशी या ठिकाणी भरलेलं आहे आणि आपण त्या ठिकाणी आलोत। आता या शॉपमध्ये आपण काय पाहणार आहोत हे तुम्हाला सांगतो। तर या शेती व्यवसाय याला जोडधंदा दूध व्यापार हा आपण भरपूर वेळा करतो, पण त्याचप्रमाणे मधमाशी पालन हेही खूप परवडणारं आणि फायदेशीर असा व्यवसाय या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय। आणि याचंच हे शॉप आपल्याला या कृषी प्रदर्शनात आपल्याला पाहायला भेटते। तर याची काय माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहू। वसंत मधमाशी उद्योग याची आपल्याला सर्व सखोल 2 मिनिटात माहिती सर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतील। नमस्कार, मी नितीन कराडे, प्रकल्प व्यवस्थापक, बसवंत मधमाशी उद्यान प्रशिक्षण केंद्र, पिंपळगाव, वसवंत, नाशिक। आता या ठिकाणी किसानमध्ये जो आम्ही इथं स्टॉल लावलेला आहे हा ॲग्रो टुरिझम आणि ॲप्री टुरिझम या दोन याचा लावला आहे। मधमाशांचं एक प्रदर्शन किंवा टुरिझम कसं असू शकतं या पद्धतीचं आम्ही पिंपळगाव बसवंतला एक टुरिझम सेंटर डेव्हलप केलं आहे आणि एक कृषी उद्योग पर्यटन कसं होऊ शकतं त्याचंसुद्धा पर्यटन आहे। या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा शेतीमध्ये कसा उपयोग होत असतो आणि आपले जे शेतामधील वेगवेगळी पिकं आहेत याला प्रोसेसिंग करून एक उद्योग कसा उभा राहू शकतो असं एक परिपूर्ण टुरिझम सेंटर पिंपळगाव बसवंतला केलं आहे। त्याच्यामध्ये मग मधमाशी पालन असू द्या, फ्रूट प्रोसेसिंग असू द्या, असं एक परिपूर्ण आहे। तर अवश्य या ठिकाणी तुम्ही भेट देऊन सर्व नॉलेज घेऊन एक उद्योग उभा कसा राहील या दृष्टीनं आपण या आमच्या सेंटरला व्हिजिट देऊ शकता। यासोबतच जे शाळा कॉलेजेस आहेत विद्यार्थ्यांमध्ये जर मधमाशी पालनाचं अवेअरनेस वाढलं, जनरल जे व्हिजिटर्स येतात त्यांना आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं मधमाशी किती महत्त्वाची आहे, तर या दृष्टीनं हे परिपूर्ण आमचं सेंटर आहे। आपण या ठिकाणी भेट द्यावी। धन्यवाद। तर आपल्या रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलच्या वतीने सरांचे खूप खूप आभार। सरांनी खूप अशी सुंदर माहिती दिली। तर आपण आता भेटू पुढच्या नवीन शॉपमध्ये या कृषी प्रदर्शनामध्ये। प्लास्टिक कल्चर शेती या सेक्शनला आपण आता जाऊन पाहू आतमध्ये काय काय पाहायला भेटते। आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला असे वेगवेगळे शॉप पाहायला भेटते। तर आता प्रत्येक शॉपला आपण जाऊन पाहू की कुठं काय काय पाहायला भेटते आणि जर जे विशेष असं जर काही वाटलं तर त्याचा एक आपण सेपरेट व्हिडिओ सुद्धा घेऊ। आता हा जो व्हिडिओ आहे तो हायड्रोपोनिक शेतीच्या विषयी आपल्याला थोडक्यात सर माहिती देतील। तर सर आम्हाला हे समजून सांगा, आमच्या शेतकऱ्याला हायड्रोपोनिक शेती जर करायची असेल तर कुठल्या पद्धतीने करायची आणि कशी करायची? याच्यामध्ये ही हायड्रोपोनिक्स एक पॉली हाऊस असतात, एक स्ट्रक्चर बनवलं जातं आणि त्यामध्ये तुम्हाला एक हायड्रोपोनिक सिस्टीम इन्स्टॉल केली जाते। तर हायड्रोपोनिक सिस्टीम हे म्हणजे पूर्ण पाण्यावरती शेती असते। ही जे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असतात जे म्हणजे एक्सपोर्ट करता येतात किंवा जो एक जे न्यूट्रिएंट रिच व्हेजिटेबल्स असतात ते, तर तुम्ही हे जे याचं 12 सायकल घेऊ शकता एका वर्षामध्ये। म्हणजे 1 महिन्याला 1 सायकल होते याची, तर 12 वेळेस तुम्ही एका वर्षामध्ये याचं प्रोडक्शन करू शकता। महिन्याला एक पीक काढू शकतो आपण आणि वर्षातनं 12 पिकं घेऊ शकता। तर ही फक्त पाण्यावर होणारी शेती आहे, फक्त पाण्यावरती। याच्यामध्ये सर्क्युलेशन पाण्याचं सर्क्युलेशन चालू आहे आणि तुम्हाला जे खते द्यायचे ते पण पाण्याद्वारेच दिले जातात। म्हणजे एकदम कमी जागेत आणि भरपूर असं टेक्नॉलॉजी वापरली गेलेली आहे। तर तुम्हाला जर हे बहुतेक तुम्हाला माहिती असेल, पण याची जर सखोल माहिती घ्यायची असेल तर पुण्यात या सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनात येऊन या शॉपला नक्की भेट द्या मित्रांनो। तर स्टॉल नंबर आहे आपला 210, या स्टॉलला येऊन भेट द्या। तर भेटू आपण पुढच्या शॉपला। तर मित्रांनो, शेततळ्यासाठी लागणारे जे कापड आहेत त्याचंही आपल्याला इथं शॉप पाहायला भेटते। जर तुम्ही येत असाल तर शॉपला व्हिजिट करून माहिती जाणून घ्या। तर हे जे शॉप दिसतंय हे आपल्याला नर्सरीमध्ये जे नेट वापरले जातात ते विविध प्रकारची इथं नेटचं हे शॉप आपल्याला पाहायला भेटते। भरपूर व्हरायटीमध्ये इथं नेट लावलेले आहेत। तर हेही खूप असे सुंदर शॉप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटले। तर हा आपल्याला हे जे शॉप भेटते हे शेततळ्याच्या पेपरबद्दल थोडी माहिती देण्यासाठी आपल्याला सर आमचा शेततळ्याचा जो कपडा आहे तो टेरेक्स गोल्ड म्हणून जास्त करून शेततळ्यासाठी वापरला जातो आणि
त्याच्यावरती कंपनीचा शिक्का 500 मायक्रॉन जर येत असला तरी तो ॲक्च्युली त्याचा जर तो गेज चेक केला तर तो 750 मायक्रॉनच्या आसपास भरतो. आज जवळपास 12-13 वर्ष झालं आम्ही या फील्डमध्ये काम करतोय. कोणत्याही शेतकऱ्याला अजूनपर्यंत प्रॉब्लेम आलेला नाही आहे. कंपनीचं नाव सर? ऑडेक्स प्रोटेक्टिव्ह फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे सिल्वासाला. या शॉप नंबर 202ला येऊन व्हिजिट करून या पेपरविषयी सखोल माहिती घ्या. आणि सर या जर जे येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी फक्त तुमच्या पेपरविषयी थोडं प्राईज वगैरे समजून सांगा. हां, साधारण हा मार्केटमध्ये 100 रुपये स्क्वेअर मीटर या रेटने हा पेपर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि त्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ वगैरे किंवा त्याचा टेस्ट रिपोर्ट वगैरे पाहिला तर तो आत्तापर्यंतचा मार्केटमधला सर्वात चांगला पेपर म्हणून तो आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी ह्या शेततळ्याचा कागद वापरलेला आहे ते आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त प्रॅक्टिकली अनुभव सांगू शकतात. आणि ते सर्व शेतकरी आज समाधानी आहेत. आणि आमच्यासाठी हीच गोष्ट लाख मोलाची आहे आणि हेच आमचं यश आहे. अच्छा, तर सर तुम्ही एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे तुमचं खूप धन्यवाद. सर ये किस चीज़ के लिए यूज़ होता है? ये सर क्रॉप है ना अपना वाटर सेविंग प्लांट है. वाटर सेविंग करने के लिए ये बेस्ट रहता है. अच्छा हाँ, ये अपना धूप से बचाता है, सॉइल से बचाता है. अच्छा. मतलब सॉइल का जो वीड ग्रोथ होता है ना आजू बाजू, हाँ. जब क्रॉप ग्रो करते हैं तब उससे बचाता है ये. ओके तो ओके. आजू बाजू जो ग्रास उगता है वो नहीं उगेगा, उससे का वो काम हो अच्छा, जाएगा. फिर मतलब मल्चिंग पेपर के ये बेनिफिट है. ओके ओके. फिर ये यार ये रहा अपना, अगर देखो अगर कहीं पे ज़्यादा धूप है तो अपना वाइट वाला लगता है. ये ऐसा वाइट वाला लगता है. वो क्या है कि 45 डिग्री के ऊपर रहेगा ना तब ऐसा लगेगा. हाँ. 45 डिग्री के अबाव ऐसा ये रखता है वाइट वाला. और ये सिल्वर अपना है ना वो यूनिवर्सल रहता है. ओके ओके. है ना, ये वो 40 डिग्री के नीचे आप करो तो ये यूज़ होता है. सर थँक्यू सर. है ना सर. तर हा जो आपल्याला पूर्ण सेक्शन पाहायला भेटला, हा नेट आणि मल्चिंग पेपर, ताडपत्री ह्या सर्वांचा हा शॉप आहे. तर हा शॉप जर तुम्ही व्हिजिट केला तर नर्सरी आणि जे पालेभाज्या उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा उपयुक्त असा सेक्शन आपल्याला इथं पाहायला भेटतोय. तर या सेक्शनला येऊन तुम्ही जरूर व्हिजिट करा. तर सेक्शन 2 मधनं बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला सोयस ट्रॅक्टरचं एक शॉप पाहायला भेटते. असे मोठे मोठे यांनी आज ट्रॅक्टर आणलेले आहेत एक्झिबिशनसाठी. हेही आपल्याला शॉप पाहायला भेटते. आता ही जी मशीन आहे तर या मशीनीची सर्व सखोल माहिती आपण सरांकडनं माहिती करून घेऊ. तर सर आमच्या व्ह्यूवर्सला तुमच्या कंपनीविषयी आणि तुमच्या प्रोडक्टविषयी, मशीनीविषयी थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, माझं नाव सौरभ सालोटकर. माझी कंपनी मायक्रोसन्स ही नाशिकची कंपनी आहे. आम्ही ॲग्रिकल्चरसाठी एक श्रेडर मशीन तयार करतो. ही श्रेडर मशीन अशी आहे की याच्यात आपण लाकडं श्रेडिंग करून याचं कंपोस्ट करण्यासाठी मशीन बनवलेली आहे. आणि याच्यातलं फायदा म्हणजे असा आहे की शेतकऱ्यांना खत करायसाठी किंवा ब्रिकेटिंग्स याच्यासाठी ही मशीन एकदम उपयोगाची आहे. म्हणजे थोडक्यात जर तुमच्याकडं जुनी कुजलेली लाकडं वगैरे असतील किंवा कुठलंही काही लाकडाचा ठोसरसारखं जे बारीक करून तुम्ही कंपोस्ट खत तयार करू शकता, तर ती बारीक करणारी ही मशीन आहे. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर ही मशीन तुम्ही नक्की खरेदी करा. तर आपण भेटू पुढल्या शॉपमध्ये.
तर शेतकरी मित्रांनो, आपण आता अशा सेक्शनमध्ये आलो आहोत की आंबा उतरवताना आपल्या उन्हाळ्यातनं आपण जे आंबराईमधनं आंबा उतरवतो, तो आंबा उतरवताना जे आपण आपल्या जुने पद्धती वापरतो, पण ती न वापरता अशी आधुनिक टेक्नॉलॉजीची पद्धत आधी ह्या आपल्याला शॉपमध्ये पाहायला भेटते. आणि अजूनही उपकरणं जे शेती खुरपणी कोळपणी करण्यासाठी जी उपकरणं आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि तशाच प्रकारे आपण या सरांकडून आपण त्याबद्दलची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर पुढील माहिती ह्या आपल्या साधनाबद्दल सर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देतील. नमस्कार, माझं नाव आहे शुभम पाडळे. मी स्टँली ब्लॅक अँड डेकर कंपनीमध्ये एरिया मॅनेजर आहे. तर या प्रोडक्ट्सबद्दल सांगायचं झालं तर हे वुल्फ गार्टन ब्रँडचे प्रोडक्ट्स आहेत. 100 वर्ष जुना ब्रँड आहे. अच्छा. शेतकऱ्यांना लागणाऱ्या म्हणजे जमिनीत शेतीमध्ये लागणारे अवजारे, प्रत्येकाच्या शेतीमध्ये लागणारे अवजारे आपण हे कामी पडू शकतात. कसं आहे, 100 वर्ष जुना ब्रँड असल्यामुळे एक वेगळा एक त्याचा स्वतःचा एक ट्रस्ट आहे. आणि काही प्रोडक्ट्सवरती 10 वर्षाची गॅरंटी आहे, तर काही प्रोडक्ट्सवरती 35 वर्षाची गॅरंटी आहे. आता तुम्ही जो हँडल बघताय तुम्ही, ते आपण एक प्रूनिंग सॉ पण लागू शकतो. म्हणजे एक करवत लागतं ह्याला, करवत प्लस एक झेला. म्हणजे तुम्ही हाईटवरती एक साधारण 20 फुटावरती तुम्ही काम करू शकताय. काही एक्स्ट्रा ब्रांचेस असतील ते कट करायसाठी तुम्ही वापरू शकताय. नाहीतर आंबा, चिक्कू, लिंबू सारखे फळं वगैरे तुम्ही ते तोडायसाठी, म्हणजे फ्रूट कलेक्टर पण म्हणू शकता, फ्रूट पिकर असं. तर एकाच ह्याचं USP काय आहे की एकाच हँडलवरती तुम्ही वेगवेगळे टूल्स लावू शकता. जसं आता तुम्ही हे खालचे टूल्स बघताय, हे ॲग्रिकल्चर सेट येतो पूर्ण. एक 5 टूल्स आणि एक हँडल असा एक पूर्ण सेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही विडर, आपलं रिजर, लेवलर हे सगळे अवजारं एकाच हँडलवरती तुम्ही अटॅच करून वापरू शकता. आजच्या काळामध्ये प्रत्येक शेतकरीला लागणारे हे अवजारं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे एक सेट करीबन 4 ते 5 लोकांचं काम करू शकतो. सिंगल एकटा माणूस करू शकतो पूर्ण. तर या आपल्या शेतकऱ्यांसाठी या सरांनी आपल्याला खूप अशी महत्त्वाची आणि नवीन अवजाराबद्दल माहिती सांगितली आहे. त्याचप्रकारे ही करवतसुद्धा याला अटॅचमेंट होते, हेही नवीन आपण या ठिकाणी पाहण्यात आलं आहे. आणि आपल्या चॅनलमार्फत सरांचे खूप खूप आभार आम्हाला माहिती दिल्याबद्दल. आणि आता भेटू आपण पुढच्या शॉप. त्यानंतर आपल्याला इथे एक नवीन अशी एक वेगळी मशीन पाहायला भेटते मित्रांनो. तर या मशीनीचं काय काम आहे तर हे तुम्हाला मी सांगतो. तर या मशीनीचं काम असं आहे की या ठिकाणी याला इकडनं एक डोअर केलेला आहे. तर त्या डोअरमधून तुम्हाला धान्य आतमध्ये टाकायचे. आणि आपण काही वेळा पावडर मारतो पहा धान्याला, गव्हाला, जे सोंडकिडे वगैरे होत नाही त्यामुळे आपण पावडर मारत असतो. आणि ते पावडर मिक्स करण्यासाठी आपले हात भरपूर वेळा घाण करावं लागतात. त्यानंतर जर त्याची धूळ उडली तर नाकात शिंका येण्याची शक्यता जास्त असते. तर ते मिक्स करण्याची, धान्य मिक्स करण्या, पावडर मिक्स करून लावण्याची ही मशीन आहे. ती फक्त अशी फिरवायची आहे, ते फिरवून धान्य मिक्स होतं इथं. आणि याला इकडं समोरून जे तोंड आहे ते उघडून त्याच्यामध्ये धान्य टाकायचे. अशा प्रकारे इथं एक नवीन आपल्याला इन्व्हेशन पाहायला भेटते मित्रांनो. आणि ते धान्य वाळून आपल्याला परत गुणीत भरून ठेवायचे. तर या मशीनीची बनवण्याची पद्धत अशी आहे की आपल्याला खाली पाहायला भेटते 4 पाय अँगलचे तयार केलेले आहेत. त्यानंतर असं एक हँडल आपल्याला इथं पाहायला भेटतोय. आणि एक असं बेरिंग आणि मध्ये पाईप टाकला आहे. आपला एक पत्र्याचा एक बॅलरसारखं एक तयार केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पुढच्या साईडला तोंड केलं आहे. आत पाहायला भेटतं आपल्याला की असे 2 पत्रे लावलेले आहेत आडवे. आणि त्या पत्र्याला गुंतून असं धान्य फिरण्यात येत आहे. असं हे पूर्ण मशीनीचं डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला भेटते. तुम्हाला शक्य असेल तर बनवून घ्या किंवा इथं येऊन हे खरेदी करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑलवर करा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक इथं नवीन अशी मशीन पाहायला भेटते की आपण ऊसाचे जे आपण कोयत्याने तुकडे करून आपण जे शेतात लावतो किंवा नर्सरीच्या याच्यात लावतो, तर तसं न करता इथं प्रत्येक डोळा हा साईडला काढून आधुनिक पद्धतीने मशीन तयार करण्यात आली आहे. तर मशीनीची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती सरांकडनं घेऊ. सर, आमच्या व्ह्यूवर्सला तुमच्या मशीनीबद्दल थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती सांगा. सर, हे मशीन एक डोळा काढणे यंत्र आहे. ते एका तासाला 5000 डोळे कट करते. अच्छा. ते तुम्ही नर्सरी स्वतःची उद्योग चालू करण्यासाठी ही मशीन चांगली आहे.
मशनीची प्राईज आणि कंपनीचं नाव किंवा कंपनीला कॉन्टॅक्ट करायचं असलं तर कंपनीचं कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला थोडक्यात सांगा. कंपनीसाठी कॉन्टॅक्ट आपला नरेश डायरीमध्ये आहे पुण्यामध्येच. आणि आपले मशीनची किंमत 45 आहे, ते आपल्याला 43मध्ये मिळून जाईल घरपोच. होम डिलिव्हरीमध्ये तुम्हाला 45,000 तुम्हाला घरपोच मशीन भेटून जाईल. तुम्हाला जर इच्छा असेल तर ह्या कृषी प्रदर्शनात येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा पुणे धायरीमध्ये कंपनीत जाऊनही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्कही करू शकता. अरे हे मॅन्युअल सुद्धा आपल्याला मशीन पाहायला भेटते. तर याचाही किंमत एक आपल्याला सर याची किंमत किती आहे? 1500 रुपये सर. आपल्याला 1500 रुपयामध्ये हे मॅन्युअल ऑपरेटिंग सिस्टीम याला दिलेली आहे. 1300 रुपयामध्ये जर तुम्ही इथे येऊन घेत असाल तर 1300 रुपयामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. तशाच प्रकारे याच कंपनीचं आपण असं एक मोठं मशीनही पाहू शकता. तर हे ट्रे मेकर मशीन आहे, म्हणजे जे नर्सरीसाठी किंवा ऊस लावण्यासाठी नर्सरीमध्ये जे ट्रे वापरले जातात त्या ट्रे इथं या मशीनीचा मॅन्युफॅक्चर करता येतील आणि हेही त्या कंपनीनेच मॅन्युफॅक्चर केलं आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन कृषी प्रदर्शनात येऊन व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही धायरी पुणे या ठिकाणी जाऊन त्या मशीनीला खरेदी करू शकता. ही ट्रे मेकिंग मशीन जी आहे ती आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. कारण ही ट्रे मेकिंग मशीन जी आहे ती खूप कमी किमतीमध्ये पूर्ण ॲटोमाइज्ड, म्हणजे तुमच्या 8 तासाच्या याच्यामध्ये 4000 ट्रे बनवती मशीन. म्हणजे दर दिवशी विचार केला किंवा दर ताशी 500 ट्रे बनवते. आणि असे जर तुम्ही ह्याची प्राईज विचाराल तर ही 8 लाख प्लस GST वगैरे जाते याची मशीनची प्राईज जी आहे. आणि ह्याचं जर तुमचं उत्पादन खूप चांगलं असेल तर ह्याची रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपण जी म्हणतो की मशीन मी 8 लाखाला घेतली 9 लाखाला घेतली, त्याचं मला रिटर्न कधी मिळेल तर तुम्हाला 5 महिन्यात त्याचं रिटर्न मिळेल, एवढी आम्ही हमी देतो. आणि ह्या मशीनचं जो मेंटेनन्स आहे, जी मशीन तुमच्याजवळ आहे तोपर्यंत त्याची निगा करणं, त्याची मेंटेनन्स करणं ही आमची जबाबदारी आहे. त्याला 1 वर्ष 2 वर्ष वॉरंटी गॅरंटी असं काही नाही आहे. जोपर्यंत मशीन तुमच्याजवळ आहे आणि आम्ही आहे तोपर्यंत त्याची सर्व जबाबदारी आमची. धन्यवाद. तर आपण पुढच्या शॉपमध्ये भेटू. तर शेतकरी मित्रांनो, यानंतरची जी शॉप आहे हे आपल्याला असं आधुनिक तंत्र पाहायला भेटते. यात यंत्राने आपल्याला पाणी जमिनीला द्यायची वेळ आली आहे का, म्हणजे जमीन आपली वापशावरती आहे का, किंवा आपल्या पिकांवरती नवीन कुठला रोग येणार आहे का, याची आपल्याला एक माहिती देणारा हे यंत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर या यंत्राची थोडक्यात माहिती आपण सरांकडनं घेऊ. सर, आम्हाला तुमच्या मशीनीची थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. हे आपलं वेदर स्टेशन आहे, जे 11 सेन्सर बेस्ड डिव्हाइस आहे. त्यातून तुम्ही पाणी नियोजन करू शकता, खत नियोजन, परत पिकावर रोग याच्या 3 ते 4 दिवस आधी सांगतो तुम्हाला कोणता रोग येणार आहे, आल्यावर त्याच्यावरती कोणती औषध मारायची, परत खतं कोणती द्यायची, या सगळ्या गोष्टीबद्दल डिटेल्स सांगते. याला 11 सेन्सर आहेत. जसे की जमिनीच्या आतमध्ये हे आपण 3 सेन्सर टाकतो, एक जमिनीच्या पांढऱ्या मुळांपाशी आणि एक जमिनीच्या शेवटच्या मुळाजवळ. त्यानुसार ते तुम्हाला मॉइश्चर लेवल, जमिनीचं मॉइश्चर लेवल सांगते आणि त्यानुसार पाणी द्यायचं असते. त्याचप्रकारे वरचे सेन्सर आहेत, जे पानाचं सेन्सर आहे, आर्टिफिशियल पान, त्यानं झाडाचं पान किती तास ओलं राहिलं ते कळते. हवेचा वेग दाखवणारं सेन्सर आहे. परत हवेची दिशा दाखवणारं सेन्सर पलीकडे आहे. त्याचबरोबर ते सूर्यप्रकाश किती पडला ते काउंट करतं आहे. त्याच्यात पाऊस किती पडला ते काउंट करते. याच्या खाली 3 सेन्सर आहेत. त्यात हवेची दाब, हवेची आर्द्रता आणि हवेचं तापमान करते. या सगळ्या गोष्टीमध्ये ते प्रेडिक्ट करते का पुढच्या 4 दिवसात तुमचा कोणता रोग येणार आहे. तसेच हे याच्यामध्ये सिम आहे, ते आपल्या मोबाईलवरती तुम्हाला पूर्ण डाटा दाखवतो की वापशावर कधी आली जमीन, परत कोणता रोग येणार आहे, त्याचे मॉडेल बनवले आहेत, त्यानुसार तुम्हाला माहिती देते. तर या मशीनीची किंमत आणि कंपनीची नाव हे सरांकडनं आपण माहिती करून घेऊ. हे फायलो कंपनीचं डिव्हाइस आहे, बँगलोर बेस्ड कंपनी आहे. याची प्राईस 50,000 रुपये. तर हे तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करा आणि अशा आधुनिक मशीनीबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या नवीन शॉपमध्ये.
यानंतरचा जो सेक्शन आहे तो मत्स्यपालन. शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन, बाकीचे कुठलेही उत्पादन करता येते, त्याचप्रमाणे मत्स्यपालनही हाही उत्पादन आपल्याला करता येतो. त्याचं एक वेगळं सेक्शन आपल्याला या कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला भेटते. तर ते मत्स्यपालन आहे काय आतमध्ये ते पूर्ण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. त्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये आपण मत्स्यपालनातच पुढं आल्याच्या नंतर आपल्याला असं पाहायला भेटतंय की गाईच्या शेणापासून, गावरान गाईच्या शेणापासून जे अगरबत्ती बनवलेले आहेत किंवा धूप बनवलेले आहेत, गाईचं तूप हेही बनवलेलं आहे, त्याचं एक आपल्याला शॉप सेपरेट पाहायला भेटते. तर आल्याच्यानंतर हेही तुम्हाला खरेदी करायचं असेल तर करू शकता. काय हिंदू सत्य सनातन धर्म में कि नमो ब्रह्मंड गो ब्राह्मण हिताय जगद्दिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. हम सभी सत्य सनातनी पूजा में गौ माता से बने हुए जैसे पंचगव्य से तैयार किया हुआ ये सभी हमारा पूजा सामग्री में लगने वाला आइटम. कहा है ना कि पहले गणपति की पूजा है, गोबर से लीप करके, गाय के गोबर से लीप करके ही पूजा की जाती है और घर को पवित्र किया जाता है. इस प्रकार से हमने ये गौ माता के पंचगव्य के द्वारा तैयार कर सभी भक्तों के लिए प्रदान कर रहे हैं कि आप सभी बाहर का प्रोडक्ट ना यूज करें. नहीं अगर इसको यूज करते हैं तो घर में आप अपने गाय पाले हुए हैं तो उसका सेन का सुखा करके उसको जला करके थोड़ा सा तूप डाल दीजिए, गुड़ डाल दीजिए, आपके घर का वातावरण कहाँ कोरोना कभी नहीं रहेगा. ना सही रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा, संकट से हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लाए. बोलिए सत्य सनातन धर्म की जय. तर असं केमिकलयुक्त जर वापरून रोगराई जर वाढवायची नसेल तर सेंद्रिय वापरून नक्कीच तुम्हाला निरोगी राहण्यासाठी मदत होईल. तर भेटू आपण पुढच्या शॉपमध्ये. तशाच प्रकारे थोडं पुढं आल्याच्यानंतर आपल्याला जे शॉप पाहायला भेटतं ते माशाचा चारा उत्पादन हे शॉप आहे. तर ह्या शॉपला व्हिजिट आपण करणार आहोत. तर चला त्या शॉपला, माझ्या मागचं जे शॉप आहे ते त्या शॉपला आपण व्हिजिट करू. माशांचा चारा बनवणारं हे जे शॉप आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती किंवा चारा कुठल्या पदार्थापासून बनतो याविषयी आपण थोडक्यात सरांकडनं माहिती करून घेऊ. सर, आमच्या व्ह्युअर्सला तुमच्या चारा मत्स्य उत्पादन चारा हे बनवणारी जी कंपनी आहे तुमची त्याविषयी थोडक्यात माहिती आम्हाला समजून सांगा. गोदरेज कंपनी आहे आपल्याकडं भारतीय प्रमुख जाती आहेत टोटल 11. कटला, रहू, मृगल, ग्रास कार्प, सिल्वर कार्प, गिफ्ट तिलापा पण मिळतो आपल्याकडे. आपली हॅचरी ही इसापूर धरण आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तिथे आपल्याकडं जवळपास 11 जातीचे आपण बीज बनवतो.
त्याच्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्राची गोदरेज या कंपनीची ऑथराइज डीलरशिप आहे, जे हाय प्रोटीन आणि हाय फॅटचं खाद्य बनवतात. आपल्याकडे बीज आणि खाद्य असं दोन्ही मिळतं. आणि त्यामध्ये मेन प्रामुख्याने काय आहे की जे काय आपले मत्स्य शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांना बीज दिल्यापासून तलाव कसा बनवायचा, त्याच्यानंतर तलावामध्ये मासे किती टाकले पाहिजे, किती स्टॉकिंग डेन्सिटी ठेवली पाहिजे, त्यांना हा मासा बनवल्यानंतर विकल्या कुठे जाऊ शकतो, इथपर्यंत आपण सगळी माहिती पुरवतो त्यांना. मी गोदरेज कंपनीचा आहे, एम्प्लॉय आणि महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान बघतो. कंपनीचं खाद्य पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 7387941401 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मी टेक्निकल पर्सन आहे गोदरेज कंपनीचा, आणि तुम्ही कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता. मत्स्य संवर्धन कसं करायचं, मत्स्य बीज पाहिजे असेल तरी पण कॉन्टॅक्ट करू शकता. मत्स्य शेती कशी करायची असेल, तुम्हाला मत्स्य शेती करता आहेत तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत आहेत कल्चरमध्ये, तुम्हाला कुठले डिसीज आहेत, डिसीज मॅनेजमेंट कसं करायचं, कुठलं मेडिसिन वापरायचं, छोटे पिल्लांपासून मोठे मासे ॲडल्ट होतात तेव्हापासून तुम्हाला कोणता प्रोटीन पर्सेंट, कोणता पॅलेट साईजची जी इन्फॉर्मेशन पाहिजे ते आम्ही पूर्णपणे तुम्हाला देऊ. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतरच्या पुढच्या शॉपमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला एक असं वेगळं इन्व्हेशन पाहायला भेटले. एकदम आपली जी टू व्हीलर असते किंवा तुम्ही मोटरसायकल म्हणता, ते मोटरसायकल ला अटॅच करून एक ट्रॅक्टर अशा प्रकारे आपल्याला इथं पाहायला भेटलं आहे. ते ट्रॅक्टरचं सर्व कामे केले जातात, फक्त त्यावरती आपल्याला एक टू व्हीलर अटॅच करायची असते. तर ती कशी करायची किंवा ते त्या कंपनीबद्दलचं, त्या प्रोडक्टबद्दलचं थोडक्यात माहिती आपण सरांकडनं माहिती करून घेऊ. सर, आपण हे ना बाईकवर चालणारं ट्रॅक्टर बनवलेलं आहे. याचा आपण सर्वात पहिलं मोटिव्ह काय होतं आपल्याकडं, की शेतकऱ्यांना सर्वात जास्त आपण सोपं करून देणं काम. तर आपण काय केलं, शेतकऱ्यांकडे सर्वात जास्त आता सोपं सोर्स काय, पहिलं बैलजोड्या होता, आता ते महाग झाल्या, आता लवकर भेटत नाही, त्यांची किंमत जास्त आहे, त्यांचं चारा पाणी जास्त आहे. आता शेतकऱ्यांकडे जे सर्वात सोपं जे आता पॉवर सोर्स आहे ते बाईक आहे. आता कोणता असं शेतकरी ज्याच्याकडे मोबाईल आहे त्याच्याकडे बाईक आहे आता. तसंच आपल्याकडे आता सर्व शेतकऱ्यांकडे बाईक भेटून जाते. तर आपण काय करतो की या इक्विपमेंटवर आपल्या शेतकऱ्यांचे सर्व कामं होऊ शकतात. जसे की आपण त्याच्यावर पेरणी करू शकतो, वखरटी करू शकतो, खुरपणी करू शकतो, कापणी करू शकतो, त्यानंतर हार्वेस्टिंग होते त्याच्यावरच. आपण हे सर्व इक्विपमेंट्स त्याच्यावर वापरू शकतो. जसे तुम्ही खाली बघू शकता, तर याच्या खाली आहे ना आपण 3 PTO दिलेले आहे. एक पाठीमागं आहे, एक समोर आहे आणि एक साईडला आहे. साईडचा जो PTO आहे त्याच्या PTOवर आपण वायर रोप दिलेला आहे 5 मीटरचा. त्या वायर रोपवर काय होतात, समोर मिनी रोटावेटर लागतो, त्याचे 2 झाडामधले जे गवत उगते ते कापण्यासाठी कोणतं इक्विपमेंट नाही आहे. आपल्याला माणसं किंवा बाहेर लावून ते खुरपणी करावं लागतं. तर ते काय 5 एकर कधी आपल्याला करायची असले तर कमी कमी 10 ते 15,000 शेतकऱ्याला द्यावं लागतं. बरोबर. आणि त्याच्यात काय होतं, शेतकरी 3 ते 4 वेळा खुरपणी करतो तर त्या 40 ते 50,000 ते त्याच्यातच जातं. अच्छा. आणि त्याच्यात शेतकरी आपल्या खिशातला पैसा त्याला देतो. बरोबर. त्याच्यानंतर आता कधी हे घेतलं तर त्याचे ते काम याच्यावर सुद्धा होऊ शकतं. बरोबर. वायर रोपणी जे आपण त्याला मिनी रोटावेटर देऊ, 5 मीटरचं देऊ, त्याच्यात इकडचे 10,000 तिकडचे 10,000 करता करता ते 5 एकर 2 ते 3 दिवसात बी त्यांनी आरामशीर केले. तर पैसे तर त्याच्याच खिशाला वाचलेले. आपण हे सर्व मोटिव्ह घेऊन आपण बनवलं होतं. त्याच्या पाठीमागं आपण बघू शकता, आपण ट्रॉलीज वगैरे लावू शकतो. आपण इथं ट्रॉली लावू शकतो. त्याच्यानंतर ही ट्रॉलीच्या नंतर आपले बाकीचे इक्विपमेंट जे फवारणी असो, आपलं गवत काढायचं, आपण आपल्या याच्यात काय त्याला खुरपणी म्हणतो कुठं, तर सर्व वेगवेगळ्या प्रकारचे टूल पाठीमागं लागतात. आणि अशाच प्रकारे आपल्या वरी आपण आहे ना LED वगैरे दिलेली आहे. वरच्या साईडला आपण आहे ना बटन्स दिलेले आहेत. त्याच्यावर आपण एक मोठी लुमॅक्स 15,000 लुमॅक्सची आपण एक LED दिलेली आहे. त्याच्याने काय त्याला रात्रीच्या कामाला जे काम करतो, कधी घरी येताना उशीर होतो, जंगलाचा जो अंधार असतो त्याच्यामुळे आपली लाईट काम करत नाही बरोबर. त्यासाठी आपण एक मोठी LED दिलेली आहे. नंतर इंडिकेटर्स वगैरे तर आपण फॅसिलिटीज त्याला दिली. त्यानंतर सर्वात मोठं आपण याच्यात काय काम केलेलं आहे, मध्ये आहे ना एक आपण 2 फॅन लावलेले आहेत. शेतकरी काय करतो, बाईक रात्रीच टायमाला किंवा दुपारच्या टायमाला जर झोपायचं असतो तर सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये ना सर्पदंशांचं जे शेतकरी सर्वात जास्त त्याचे त्रस्त आहे. सर्वात जास्त रेकॉर्ड आपल्या भारताचाच आहे त्याचं. तर आपली बाईक जेव्हा बाहेर निघते तर आपला जो शेतकरी माणूस आहे तो याच्यात झोपू शकतो आणि अशा सर्व इजापासून वाचू शकतो. आपले जंगली जनावरसुद्धा त्याच्यात येतात, त्याच्याने इजा होते शेतकऱ्यांची, त्याच्याने सुद्धा जीव गेलेले आपल्या भारतामध्ये. तर ते सर्वांपासून याची संरक्षण होऊ शकते. तर तुम्ही संपूर्ण माहिती ऐकली. तर अशा प्रकारे हे बाईक इन्व्हेशन किंवा टू व्हीलर इन्व्हेशन या प्रकारे असं या ठिकाणी या कंपनीने बनवलेलं आपल्याला ते पाहायला भेटतं. तर आपण आता पुढच्या शॉपला व्हिजिट करू. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला एक असं विशिष्ट प्रकारचं यंत्र पाहायला भेटते. याला इलेक्ट्रिकल बुल किंवा इलेक्ट्रिकल बैलही तुम्ही म्हणू शकता.
तर त्याची काम करण्याची पद्धत म्हणजे तुम्ही इकडे पाहू शकता. तर व्यवस्थित अशी पेरणी काही केलेली त्यांनी दाखवली आली आहे. त्यानंतर अशी फवारणीसुद्धा त्यांनी करताना तुम्हाला पाहू शकता. आणि वखरणी आणि मोगडणी हे तुम्हाला करताना पाहायला भेटेल. तर या पूर्ण इलेक्ट्रिकल बैलाची काय काय कंपनीचं नाव किंवा पुढचं काय जर प्रोडक्टचं माहिती असेल तर ती मॅडमकडून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेऊ. नमस्ते सर, हे इलेक्ट्रिकल बैल मशीन आहे. तर ह्या इलेक्ट्रिकल बैलचं बेसिकली 4 कामं राहतात. पेरणीचं, फवारणीचं, तण काढण्याचं काम आणि भर लावणीचं काम. हे 4 कामं हे मशीन करतं सर. तर ह्या मशीनमध्ये बॅटरी असल्यामुळे हे बॅटरी ऑपरेटेड आहे, त्यामुळे याला बॅटरी आहे. तर एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर 3.5 तास ही बॅटरी चालते. आणि तुम्हाला परत जर बॅटरी चार्ज करायची झाली तर तुमची 2 तासामध्ये ही बॅटरी चार्ज होते पुन्हा. प्लस आपण याला सोईंगचे मशीन्स आपण दिले, ह्याच्यात आपण डिस्क दिल्यात तुम्हाला. तर मॅडमचं म्हणणं आहे की आपल्याला 3.5 तास त्या मशीनीची चार्जिंग टिकेल. पण मॅडम, आमच्या शेतकऱ्याला हे सवय जास्त वेळ काम करण्याची. जर तुमच्या 3.5 तासात जर आमचे काम झालं नाही तर त्याच्याकडे काही ऑप्शन तुम्हाला आहे का तुमच्याकडे? हो सर, आपण त्यांना एक्स्ट्रा बॅटरीचा पण ऑप्शन दिला आहे. एक्स्ट्रा बॅटरी पण आहे आपल्याकडे, ती तुम्ही चार्ज करून त्याच्या बरोबरीनेच आपण इथं ॲडजस्टमेंट दिली एक्स्ट्रा बॅटरीची. तर त्याच्या जागी तुम्ही एकाच्या जागी तुम्ही 2 बॅटरी यूज करून तुमचं 3.5 तासाचं मशीन काम करतं. तर तुम्ही आणखी 3.5 तास वर्किंग करू शकता, जेणेकरून ती दुसरी बॅटरी चार्ज होईपर्यंत तुमचं काम थांबणार नाही. तर या आपल्या मशीनीची किंमत आणि जर याला सबसिडी असेल तर सबसिडी काय असेल तर ते मॅडमकडून आपण विचारून घेऊ. तर हां, तर ह्या मशीनचे आत्ता तुम्हाला मी जेवढे कामं सांगितलीत त्या कामांच्या सगळ्या अटॅचमेंट आहेत आपल्याकडे. तर त्या अटॅचमेंट तुम्हाला देतो आपण. त्या अटॅचमेंट सकट तुम्हाला हे मशीन 3.5 लाख रुपयाला बसेल. आणि आपल्याकडे गव्हर्नमेंटची सबसिडीचं पण प्रोसेस आहे. तर MHDBTवरून आपण अर्ज करू शकतो. प्लस बचत गट, त्याच्यानंतर आत्मा प्रोसेस, KVK, ह्या जे प्लॅटफॉर्म आहेत आपल्याकडे त्या प्लॅटफॉर्ममधून तुम्हाला सबसिडी प्रोसेसमधून हे मशीन भेटेल. MHDBTच्या ह्याच्यावर तुम्हाला 50% सवलत आहे ह्या मशीन. तर ह्या इलेक्ट्रिकल बैलाबद्दल आणि तुमच्या कंपनीबद्दल एवढी सुंदर माहिती सांगितल्याबद्दल मॅडमचे खरंच आपल्या चॅनलकडून आभार. तर मॅडम, तुमचे खरंच स्वागत आहे आणि आभार आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या शॉपला भेट देणार आहोत. तर भेटू आपण पुढच्या शॉपमध्ये. त्यानंतरचा हा जो शॉप पाहायला भेटतो आपल्याला, तो 3 HP चालणारी मोटर या सोलर पंपातनं चालवायला आपल्याला भेटते. तर या सोलर पंपाविषयी आपण सखोल माहिती, त्यांच्या कंपनीची माहिती आणि सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडनं घेऊ. नमस्कार, GK एनर्जी मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेड आपली पुणे बेसच कंपनी आहे. 2008 पासून सोलार क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते. 2016 पासून अटल कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या टप्पा 1, 2 ह्या दोन्हीमध्ये काम केले, बरोबर आहे. ह्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री कुसुम योजनेमध्ये एक सर्वात जास्त पंप बसून नंबर 1ची कंपनी ठरलेली मागच्या वेळेस. आता हे तुम्ही पाहत असताल 3 HPचा हा सोलार पॅनल सेटअप आहे. 6 पॅनल आहेत 500 वॅटचे मोनो टाईपचे. पॅनलमध्ये 2 प्रकार असतात. जुन्या ह्याच्यात 3 HPला 9 येत होते ते पॉलीचे, आता हे 6 येत आहेत. त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे, बरोबर आहे. 3 HPचा पंप आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकताय की कंट्रोलर, खाली कंट्रोलर आहे बसवलेला तिथे. आणि डेमोसाठी आम्ही यामध्ये 30 मीटर हेडचा पंप टाकलेला आहे. आता सध्या साधारणपणे 4-4:30 वाजलेले आहेत. पूर्णपणे ह्या टेंटची वगैरे शॅडो आल्यामुळे पाण्याचा प्रेशर कमी झालेला आहे. जसं ऊन असेल तर हा पंप व्यवस्थित पाणी देतो. साधारणपणे सकाळी 7:30ला हा पंप चालू होतो आणि 6 वाजेपर्यंत चालतो. पण त्यापैकी 9 वाजल्यापासून 4:30पर्यंत हा फुल प्रेशरमध्ये चालतो. आता आमची कंपनी शासनाच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेमध्ये आहे. त्यामध्ये 90% ते 95% अनुदानावर हा पंप आहे. म्हणजे SC/ST कार्डसाठी 95% अनुदान आहे आणि बाकी जनरल कार्डसाठी 90% अनुदान आहे. फक्त 10% अनुदानावर हे करायचे. आपल्याला महावितरणाच्या संकेतस्थळावर जायचं आहे. त्यावर तुम्हाला जाऊन अप्लाय करायचं शेतकरी बांधवांना. त्यामध्ये तुम्ही आपला अर्ज केल्यानंतर
तुमच्या डॉक्युमेंट अपलोड करून त्याची सगळी छाननी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला SMS येईल, तुमचा अर्ज मंजूर झाला आहे, तुम्ही शासनाला तुमचा 10% हिस्सा भरायचा आहे. तो हिस्सा भरल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडायचा ऑप्शन येईल. तुम्ही GK एनर्जी ही कंपनी त्यामध्ये निवडायची आहे आणि GK एनर्जी कंपनी निवडल्यानंतर लवकरात लवकर तुमचा सर्वे आणि पंप बसवून दिला जाईल. त्यामध्ये तुम्हाला 5 वर्षाची वॉरंटी असेल सर्व्हिस ऑनसाईट आणि 5 वर्षाचा विमा बी असेल. जर नैसर्गिक आपत्तीमुळे काही कुठलं त्याचे डॅमेज झालं तर त्याचा विमा काढलेला असतो. त्या विम्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला त्याची दाव्यातून रिकव्हरी मिळू शकते. अशा प्रकारे तुम्ही लाभ घेऊ शकतो. आणि त्याच्यासोबतच काय केलं, ज्यांना काही जिल्ह्यामध्ये जास्त लोकांनी अर्ज केले तिथला कोटा संपलेला आहे, त्यामुळे आमच्या कंपनीने खूप कमी दरामध्ये प्रायव्हेट डायरेक्ट विदाऊट सबसिडीमध्ये जर घ्यायचं असेल 1,30,000 रुपयातच 3 HP पंप पूर्ण सेट पाण्यासहित मिळेल. 1,80,000 5 HP, 2,40,000 7.5 HP आणि 10 HP हा 3,05,000 प्लस 12% GST आहे सर्वावर. एवढ्या कमी सवलतीच्या दरामध्ये GK एनर्जी पंप देते. तर एवढी सुंदर माहिती आपल्यासाठी सरांनी दिली. तर सरांचे आपल्या चॅनलच्या मार्फत धन्यवाद. तर भेटू आपण पुढच्या नवीन शॉपमध्ये. धन्यवाद. त्यानंतरचं जे सेक्शन आहे ते वाटिका नावाने सेक्शन आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की काही ठिकाणी बऱ्याच वेळा पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर असतो, दुष्काळ पडतो आणि भरपूर पाण्याचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटतो. पण इथे अशी टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला भेटली आहे की पाऊस पडल्याच्या नंतर ते पाणी आपल्याला साठवून ठेवता येईल, ते पाणी पियायला मिळेल किंवा ते पाणी आपल्याला विहिरीत बोरमध्ये सोडता येईल. असा पाऊस पडल्याच्या नंतर जे पाणी आपण वाहून जातं ते फिल्टर करून त्याचा आपल्याला साठवण करण्यासाठी असं एक तंत्रज्ञान आपल्याला इथं पाहायला भेटतं. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षीचं जे कृषी प्रदर्शन आहे ते पूर्ण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. होता होईल तेवढे शॉपला व्हिजिट दिलं, होता होईल तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपण 2 व्हिडिओमध्ये ही पूर्ण माहिती कव्हर केलेली आहे. जर पार्ट 1 पाहिला नसेल तर पार्ट 1 पाहून या आणि नंतर हा पार्ट दुसरा आहे. तर व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईबही करा, नोटिफिकेशन ऑल ओव्हर करा आणि भेटू आपण पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये.